उदरभरण नो हे जाणे जे यज्ञकर्म, आता तो जो यज्ञ होता तो थोडासा शांत करायला ही कोल्ड कॉफी पितो मी. पण खूप अप्रतिम पावभाजी होती. रेटिंग मला विचाराल तर ॲक्च्युली ह्या सगळ्यांच्या कष्टाचं आपण रेटिंग नाही करू शकत, पण डेफिनेटली 8+ आउट ऑफ 10 डेफिनेटली. कारण थोडीशी आपल्या बोलण्यामध्ये गार झाली, हा आपला दोष आहे, त्यांचा दोष नाही आहे. नाहीतर 10/10. आणि कॉफीबद्दल काय बोलायचं, त्याच्याबद्दल काय म्हणजे स्पेशल आहे हां बोलण्यात पॉईंट नाही. त्यामुळे ती उगाच मला मारायची बिचारी माझ्याबद्दल काय करतात. सो ओव्हरऑल व्हेरी नाईस फूड. मुख्य म्हणजे हायजेनिक, आपण ज्याला म्हणजे स्वच्छ. कारण ह्या काळामध्ये बाहेर खाणं हे थोडंसं आता नव्याने सुरू झालं आहे, कारण मध्ये सगळं बाहेर नव्हतं. पण आपण जे खातो ते स्वच्छ खाल्लं पाहिजे. आसपास जागा स्वच्छ असली पाहिजे, ताटं स्वच्छ असली पाहिजेत, देणारी माणसं स्वच्छ असली पाहिजेत. विचार मी आत्ता म्हणत नाही, निदान आपण उपर तरी. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून खूप चांगलं आहे आणि हॅपी. तर तुम्ही घ्या कॉफी. गरम कॉफी घेणार. हो घ्या. मला थोडं NSDचं तुमचे अनुभव किंवा NSD परत कसे गेला. NSD माझ्या आयुष्यामधली एक कलाटणी असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण तुम्ही जेव्हा एक काम करत असा, मी पुण्यामध्ये आधी मी अलिबागला होतो 1ली ते 10वी नंतर मी पुण्यामध्ये आलो. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मी अगदीच बावचळून गेलो होतो, कारण मी मराठी मीडियमचा होतो आणि मराठी मुलांची फक्त शाळा होती आणि तशा अर्थाने फार एक्सपोजर मला नव्हतं कुठल्याही बाबतीतलं. कारण 83 साल त्यावेळेला तसंही काही नव्हतं. आणि अचानक फर्ग्युसन कॉलेजमध्ये आल्यानंतर एकदम वातावरण खूप मॉडर्न त्या काळात तसं बघायला गेलं तर. हाय फाय म्हणा, इंग्लिश म्हणा, बावसून गेलो होतो. त्यामुळे एकंदर मी बुजल्यासारखा झालो होतो. त्यातनं बाहेर पडत मग नाटकामध्ये काम करायला लागलो आणि मग हळूहळू सराव झाला सगळ्या थोडंसं झालं. NSDबद्दल मला माहिती होतं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाबद्दल, पण तिथपर्यंत पोचण्याचा तेवढा माझा मकसद नव्हता. मी 88 साली बालचित्रवाणी जे आपल्याकडे आहे पुण्यामध्ये, तिथे मी काम करत होतो. आणि त्यावेळेला असं होतं की माफक अपेक्षा माझी होती की आपण काय करायचं. ग्रॅज्युएशन मी सायन्सला ॲडमिशन घेतली होती, पण झेपत नव्हतं मला. त्यामुळे त्याचे बॅकलॉग्स होते. माझं सगळं लक्ष त्यावेळी मी PDAमध्ये काम करत होतो, भालबा केळकरांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनमध्ये. आणि मग असं होतं की माफिक अपेक्षा काय करायची की आपण असंच कुठेतरी बालचित्रवाणीसारखं काहीतरी कुठेतरी प्रोड्युसर म्हणून काम करूया आणि एक सिक्युअर्ड जॉब जो माझ्या फील्डशी निगडीत असेल. त्यावेळेला ॲक्टर होणं हेही कन्फर्म नव्हतं माझं, पण ह्याच फील्डमध्ये करायचं असं होतं. कारण बाकी काही जमत पण नव्हतं आणि इंटरेस्ट पण नव्हता. मी 1990 साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने पुण्यामध्ये एक वर्कशॉप केलं होतं. 40 दिवसांचं वर्कशॉप होतं ते, इंटेन्सिव्ह वर्कशॉप होतं ते. कलाछाया आणि NSD यांच्या संयुक्त विद्यमाने. त्याच्यामध्ये बरीचशी लोकं ही उत्तर प्रदेशातली आलेली होती आणि लोकल काहीतरी घेतलेली होती. ते वर्कशॉप जेव्हा मी केलं तेव्हा मला असं जाणवलं की नाही, नाटक जरी म्हटलं तरी मराठी रंगभूमीपेक्षा खूप काही वेगळं अजून आपल्याला शिकता येऊ शकतं. खूप वास्ट काही आहे आणि आपला परीघ जो आहे ना, हा परीघ मला वाढवायची गरज आहे. काय होईल, मला आज मराठी रंगभूमीविषयी सगळं माहिती आहे, पण मला हिंदी रंगभूमीविषयी, बंगालीविषयी किंवा शेक्सपियर म्हणा, ब्रेख्ट म्हणा, इब्सेन म्हणा, जगामध्ये खूप काही घडत असतं. मी जर माझी झापडं लावून बसलो तर जग थांबत नाही, मी थांबतो. प्रगती जगाची होते, माझी होत नाही. मग मला जर माझी प्रगती करायची असेल आणि त्याला असं आलं की आपल्याला आता ॲक्टर म्हणून आपण करूया, पण ट्रेनिंग घेऊया. कारण दुर्दैवाने असं झालं की मी ज्या संस्थेमध्ये होतो त्या संस्थेमधल्या बऱ्याच लोकांनी मला नामोहरम केलं. म्हणजे जनरली प्रोत्साहन द्यायला हवं की तुला NSDला जायचं असेल तर जा, शिक, मोठा हो. मला सांगते काय करणार आहे जाऊन तू, इथं काय एवढं शिकणार आहेस तू, त्याच्यापेक्षा इथं काम कर, आम्ही कुठं शिकलो. पण मला असं होतं की नाही, की मला जायचं आहे, कारण मला तो अनुभव मी घेतला होता 40 दिवसामध्ये आणि म्हणून मी गेलो. मला बऱ्याच लोकांनी पुण्यामधल्या दुर्दैवाने असं आलं की मला सपोर्ट नाही केला. NSDमध्ये गेल्यानंतर मला जाणवलं की आपण ना होतो ते आधी डबक्यात होतो, मग आपण एका मोठ्या तळ्यात आलो, पण आता आपण आणखीन मोठ्या एका विस्तृत अशा जगामध्ये आलेलो आहोत आणि आता स्वतःला वाढवायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी फरक पडल्या. आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची सवय लागते, जबाबदारी घ्यायची सवय लागते. म्हणजे अगदी साधी गोष्ट असते. तुम्ही घरामध्ये एका सिक्युअर्ड उबदार वातावरणात असतात, आई असतात, बाबा, भाऊ, बहीण,
तुम्हाला खायला मिळतं, तुमची अगदी सकाळी उठल्यापासूनच्या ज्याही प्रातर्विधीपासूनच्या गोष्टी ठरलेल्या असतात, सगळं सिक्युअर्ड असतं. तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या अस्तित्वासाठी लढावं लागतं. तुम्हाला डॉर्मेटरीमध्ये राहण्यासाठी तुम्हाला तुमची जागा फक्त 3x6ची जागा असते. तुम्हाला अख्खा 800 स्क्वेअर फूट घर नसतं. 3x6चा बेडच तुमचं असतं जग. तुम्हाला टॉयलेटला सकाळी लाईनीत उभं राहायला लागतं, तुम्हाला आंघोळीला लाईनीत उभं राहायला लागतं, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागतं. आणि हे स्ट्रगल मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो संघर्ष आहे ना, हा संघर्ष हा इथं सुरू होता. आणि दुसरी गोष्ट अशी होती की फार मोठी जबाबदारी माझ्यावरती मला NSDमध्ये गेल्यानंतर अशी वाटली की मी NSDमध्ये गेलो तेव्हा त्याच्या आधी मी अभय कुलकर्णी होतो. पण NSDमध्ये गेल्यानंतर मी अभय कुलकर्णी फ्रॉम महाराष्ट्र रिप्रेझेंटिंग मराठी थिएटर, म्हणजे मी महाराष्ट्राचा मराठी रंगभूमीचा एक प्रतिनिधित्व करणारा माणूस म्हणून हे मी जबाबदारी घेतली. बाकी लोक घेतील न घेतील हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही जबाबदारी माझ्यावरती होती. त्यामुळे मला काहीही वागलं तरी मला व्यक्तिगत नावं ठेवण्यापेक्षा माझ्या रंगभूमीला आणि माझ्या कल्चरला मी माझं कल्चर रिप्रेझेंट करत होतो. माझ्या वागण्यावरनं मराठी लोक ऐसे होते हैं हे जे वाक्य आहे ना, हे दोन्ही अर्थाने आलं असतं. ऐसे होते मराठी लोक, ऐसे होते मराठी लोक. हा जो फरक आहे ना, हा फरक माझ्या वागण्यात दिसायला हवा होता. आणि त्याच्यामध्ये आम्हाला इतकं काही मिळालं. मी बऱ्याचशा इंटरनॅशनल लोकांबरोबर कामं केली. मी नसीरुद्दीन शाहसारख्या लोकांबरोबर कामं केली. जे लोक इब्राहिम अलकाझी जे आता गेल्या वर्षी वारले, त्यांनी ही संस्था सुरू केली 1958 साली. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर जे सहकारी शिकवायला होते सुदैवाने ते सगळे सहकारी आम्हाला मिळाले. उत्तरा बावकरसारख्या मॅडम आम्हाला मिळाल्या, आम्हाला BN शाहसारखे मिळाले, आम्हाला रामगोपाल बजाजसारखे शिक्षक मिळाले, आम्हाला यू नेम इट. आणि आम्हाला क्रक्स शिकायला मिळालं. त्यातून आम्हाला सेल्फ हा प्रकार शिकायला मिळाला की तुम्ही व्यक्ती म्हणजे काय, व्यक्तिमत्व म्हणजे काय. मगाशी मी म्हटलं तुम्हाला की माझी पोटाची भूक येणी भागते, पण माझ्या जाणीवेची भूक कशी भागणार. तर जाणीवेची भूक भागायला तुला जाणीव कळली पाहिजे. आणि जाणीव कळायला ती जाणीव कुठं असते हे तुमचं सेल्फ तुम्हाला कळलं पाहिजे. तर हा जो शोध होता ना, हा जो शोध आहे ना, हा शोध तुम्हाला NSDमधनं त्या प्रोसेसमधनं घेता आला मला. हे माझं वैयक्तिक अनुभव तुम्हाला परत सांगतो मी. हा अनुभव इतरांना आलाही असेल नसेलही, इतरांना जास्ती आलाही असेल नसेलही, माझा अनुभव सांगतो. कारण NSDमध्ये असताना मी महाराष्ट्र रंगभूमी मराठी रंगभूमीचा एक प्रतिनिधित्व करणार होतो. आणि स्कूलमधून बाहेर पडल्यानंतर मी NSDचं प्रॉडक्ट म्हणून बाहेर पडतो. तर माझी जबाबदारी आणखीन वाढते. बदनाम ना हो जाय, त्यामुळे तो वॉच महत्त्व असतो. आणि त्यामुळे ती सेल्फ स्टडी लागली. आणि त्या सेल्फमधनं डायरी लिहायची सवय लागली. आणि मग स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी एकटा राहतो पण मला एकटेपणा जाणवत नाही. हा जो फरक आहे हा फरक आहे. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी जी एक प्रॅक्टिस करतो, कारण ओघाना त्याच्यावरती आपण येऊच, पण ती मी सुरू करतो. त्या प्रॅक्टिसबद्दल मला बोलायचं वाटतं की मी बुद्धिझम फॉलो करतो. आणि हा बुद्धिझम जो आहे, हा आपला बुद्धिझम म्हटलं की एक वेगळा पक्ष, वेगळा रंग आणि वेगळी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतात. तर हा बुद्धिझम असा बुद्धिझम नाही आहे. हा बुद्धिझम साधारणपणे 1213व्या शतकातला आहे. ज्यावेळेला आपल्याकडे ज्ञानेश्वर होते त्याच वेळेला जपानमध्ये निचिरून दायशुरीन नावाचा एक अत्यंत खालच्या जातीमध्ये, खालच्या वर्गामध्ये जन्माला आलेला माणूस होता, ज्यांनी त्याच्या आधीच्या सगळ्या ज्या स्टडी असतील, म्हणजे हिनायाना असेल, महायाना असेल, जे गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त झालं होतं त्या झाडाखाली, आणि त्यांनी सगळ्यांना, आपण त्याला लॉ असं म्हणतो, त्यांनी लॉ प्रीच केला. त्यांनी दृष्टांत दिला, लोकांना सांगितलं, ज्याला साक्षात्कार झाला तो लोकांना दिला. त्या सगळ्याचा अभ्यास करून स्वतःचा एक बुद्धिझम, एक त्यांनी फिलॉसॉफी ऑफ लाईफ आपण म्हणूया, एक जगण्याचं तत्त्व असं म्हणूया. कारण धर्म म्हटलं तर परत त्याला वेगळा रंग येतो, तुम्हाला शब्द तो वापरायचा नाही आहे. तर तो बनवला. त्याच्यामध्ये ना जी आहे ती कर्मा थेरी जी आपल्याकडे सगळीकडे वापरली जाते. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे आहे. आपण फक्त हे बोलतो की फळाची अपेक्षा करू नकोस, कर्म करत राहा. आपण फॉलो करतो का? नाही. तर त्याचं आपण डेफिनेशन सांगितलंच नाही नक्की काय आहे. काय होतं, आपण फळाची अपेक्षा केली आणि आपण कर्म केलं आणि दुर्दैवाने फळ नाही मिळालं तर आपल्याला त्या कर्मावरचा विश्वास उडतो. हा लॉ असं सांगतो की तुम्ही करत जा, तुम्ही फळ डिसाईड करू नका. फळ तुमच्यासाठी तो मिस्टिक लॉ हा डिसाईड करतो, तो निसर्ग डिसाईड करतो. तुमच्यासाठी जे चांगलं आहे तेच चांगलं होतं. आणि आपल्याकडे जर आपण बघितलं तर वळचळीला बसलेली सटवाई नेहमी तथास्तुच म्हणते. म्हणून म्हणतात संध्याकाळी वाईट बोलू नये, कुणाचं वाईट चिंतू नये. कारण देव हा नेहमी आशीर्वाद द्यायलाच हात करत असतो. जो देव कन्सिडर आपण म्हणतो ते,
हाच या प्रकारच्या बुद्धिझममध्ये आहे, कर्मा थिअरी त्याच्यामध्ये आहे की तुम्ही जसं कराल तसं आहे. मग तुमचं काय त्याला म्हणतात कॉज अँड इफेक्ट्स. आज मी तुमच्याशी चांगलं वागलो तर तुम्ही माझ्याशी उद्या चांगलं वागाल. आज मी तुमच्याशी वाईट वागलो पण कदाचित अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अभय लोकांनी भेटला आहे आणि त्यांनी माती खाल्ली आहे, तुम्ही आता त्याशी कसं वाईट वागू, पण तुमच्या मनात माझ्याबद्दलचा किंतु राहील मी वाईट वागल्यामुळे आणि तो कुठे पुढे रिफ्लेक्ट होईल. त्यामुळे ती जी कर्मा थिअरी आहे, जे तुम्ही जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हे आपण फक्त वाचतो बंद करतो ठेवून देतो. पेरालचे उगवेल. हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण याचं प्रॅक्टिकल काय, एक तरी ओवी अनुभवावी म्हणजे काय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणजे काय, हे आपण करत नाही. आपण पुराणातली वांगी पुराणातच ठेवतो करतो. पण मला ह्या फिलॉसॉफीनी आणि मी ही फिलॉसॉफी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये वापरायचा प्रयत्न करतो आहे. मी एक क्षण तरी तसा जगायचा प्रयत्न केला ना तरी मला खूप गोष्टी कळतात. तुम्ही मगाशी म्हणाला की तुम्ही स्ट्रगलर्सना मदत करा, अमुक करता. स्ट्रगलर्सना मदत नाही आहे ही, व्यक्ती म्हणून मला मदत केल्याचं मी कुठेतरी एक ॲप्रिसिएशन करतो आहे. आपण ॲप्रिशिएट, मी आता ह्या माणसाला थँक्यू म्हटल्यानंतर त्या माणसाला क्षणभर तरी वाटेल, एक त्याला सुख निघून जाईल. मी त्याच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू निर्माण करतो. आता व्हॅल्यू म्हणजे पैसे नाही, मॉनिटरी व्हॅल्यू नाही, मी त्याच्या आयुष्यामध्ये एक काहीतरी मूल्य निर्माण करतो. आणि मूल्य हे नेहमी आर्थिक बाबतीमध्ये नसतं. मूल्य हे खूप गोष्टी, तुम्ही स्माईल ॲट युअर वॉचमन, तुम्ही बसमधून प्रवास करता, तुम्ही त्या ड्रायव्हरला थँक्यू म्हणा, बास, अपेक्षा ठेवू नका. पण कुठेतरी त्याच्या मनामध्ये काहीतरी एक होतं की अरे थँक्यू म्हणाला मला, यु नो. हे मला ही थिअरी शिकवते, ही फिलॉसॉफी मला शिकवते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कुठल्या गोष्टीवर आक्षेप घेत नाही आहे किंवा नावं ठेवत नाही आहे, पण ही मला इंडिपेंडंट बनवते, ही मला स्वतंत्र बनवते. मला असं सांगितलं जातं, खूप लोक सांगतात की आपला गुरु हा आपल्या पाठीशी असतो, आपल्या गुरु हा आपल्याला मदत करतो, त्यामुळे आपली मदतीची अपेक्षा वाढते आणि आपण सगळ्या गोष्टी त्या गुरुवर टाकतो. मला सांगा, त्या गुरुला काय तुम्ही एकटे शिष्य आहात? त्या गुरुला लाखो करोडो अगणित 33 कोटी योनीमधले लोक त्याचे शिष्य असतील, मग त्या गुरुवरती आपण किती बर्डन टाकायचं? मग तुम्ही थोडेसे आत्मनिर्भर व्हा, त्या गुरुला थोडीशी तुमच्याकडनं मोकळी द्या. गुरुला सांगायचं, गुरु तू माझ्याबरोबर आहेस, यू आर अलॉंग विथ मी, अलॉंग साईड आपण म्हणतो ना, आपण बरोबर चाललेलो आहोत, तू फक्त लक्ष दे, मी चुकलो होतो. पण मला माझ्यामध्ये ताकद कधी येणार? लहानपणी आपण लहान बाला चालवायला येतो, आपण त्याला हात धरून चालवतो, आधी हात सोडतो का नाही, आपण गुरुच असतो. आयुष्यभर मी तर हात धरून चालू. माझी आई आत्ता जानेवारीमध्ये तिचं मणक्याचं ऑपरेशन झालं, मणका मोडला तिचा, ऑपरेशन झालं, तिला उचलून ठेवायला लागलं होतं. आज आई वॉकर घेऊन चालते, हात धरून, हळूहळू हात सोडून चालायला लागली. शेवटी आम्ही बरोबर आहोत. तुम्ही काय होतं, डिपेंडेंट होता. आणि काय होतं, काय होईल, हा बघून घेईल, तो बघून घेईल, हा बघून नसतो, करणारा मीच असतो. मला कॉफी मलाच प्यावी लागते, मलाच माझे भोग, आणि कोल्ड कॉफी कोल्ड असताना आणि गरम कॉफी गरम असतानाच प्यावी लागते. मला माझ्या कर्माचे भोग मलाच भोगावे लागतात आणि हे इथंच भोगावे लागतात. हे जेव्हा मला कळतं. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील, याची जबाबदारी मी घेतो असं म्हटल्यानंतर आपण वाईट गोष्टी करत नाही जास्ती. हिच्यामुळे तिच्यामुळे त्याच्यामुळे झालं असं मला खूप सोपं असतं, पण ही 3 बोटं नेहमी आपल्याकडे असतात. तुझ्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं, पण तुला अक्कल नव्हती. बरेचदा असं होतं की आपल्याला ना आरोप करायची सवय होतं. आता मला तुम्हाला सांगतो, मी माझ्यामध्ये एक शांतपणा पण आला, एक पॉझिटिव्हिटी आली. मला मी NSDचा असल्यामुळे किंवा मला दुर्दैवाने मला मराठीमध्ये खूप वाईट अनुभव आले. मला खूप लोकांनी हिणावलं, खूप लोकांनी चिडवलं माझ्या शिक्षणावरनं. आता मला हे माहिती नाही की तो त्यांचा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होता का काय, मला माहिती नाही, कारण माझ्या बाळाने कधीच तो बडेजाव केला नाही की मी अमुक आहे, मी स्कूलचा आहे, मी अमुक केलं. तर खरं बघायला गेलं तर आमच्या कॉन्ट्री मी खूप मोठ्या दिग्गज लोकांबरोबर कामं केलेली आहेत, खूप चांगली कामं केलेली आहेत. पण लोकांनी मला खूप केलं. म्हणजे काही लोकांनी मला सांगितलं की तू NSDचा आहेस म्हणून काय आम्ही तुला नाईट 200 रुपयेच देऊ, आम्ही बायकांना जास्त तर तुला 200 रुपये देऊ. मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही इतके सिनियर आहात, ते मला कुणाला कमी लेखायचं नाही आहे, पण मुद्दा असा आहे की ती एक ट्रेन डॉक्टर आणि वर्ष काम करत असलेले कंपाऊंडर काका, ह्यात काहीतरी फरक आहे का नाही? ते कंपाऊंडर त्याला ज्ञान जास्ती असेल, पण शेवटी तुम्ही जाता डॉक्टरकडे जाता ना. मी मध्यंतरी आता कंपाऊंडरवर वाद काही झाले होते, मग त्याचं पडायचं नाही. मला मुद्दा असा आहे की मी एक ट्रेंड ॲक्टर आहे, मी एक ट्रेंड माणूस आहे, मी
आशिया खंडामधनं सिलेक्ट झालेला माणूस आहे, पण मराठीमध्ये माझी खूप इच्छा आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यामुळे मी जरासा दूर गेलो मराठीमधनं आणि मग मी कन्नड, बंगाली अशा वेगळ्या भाषेमध्ये काम करायला लागलो आणि त्यानंतर परत सुरू आलं की ह्याला कामच करायचं नाही आहे, हा कामच करायचं नाही, हा मुद्दा म्हणून असं करतो. मग मी आलो, पण आल्यानंतर हा प्रकार सुरू झाला. खूप फ्रस्ट्रेशन आलं असतं मला, मी खूप डिप्रेशनमध्ये जाऊ शकलो असतो की काय चाललं आहे माझ्याबरोबर. पण मी असं म्हटलं की जे माझ्याबरोबर होते ते चांगल्यासाठी होते, कदाचित ह्यातनं कधी चांगलं होणार नाही. माझ्यामध्ये एक भक्त प्रल्हादाची, ध्रुव बाळाची एक ताकद येते आहे. ध्रुव बाळाला त्याच्या आईने जर त्याच्या बापाच्या साबत्राईंनी मांडून ओढलं नसतं तर ध्रुव बाळ झाला नसता. आयुष्यामध्ये तुमच्या हार्डशिप यायलाच हवी, तुम्हाला हर्डल्स यायलाच हवे, तुम्हाला अडथळे आले तरच तुम्ही पार करून पुढे जाल. आणि मला सुद्धा ही फिलॉसॉफीनी मला शिकवलेली गोष्ट आहे. ज्यांच्यावर मी अनेक वर्ष काम केली त्यांनी मला अचानक काढून टाकलं. ज्यांच्यावर मी उत्तम काम केलं, ज्यांना मी माणूस म्हणून मी ॲक्टर म्हणून खूप चांगलं काम केलं, मला लोक कास्ट करत नाही आहेत, ह्याचं कारण मला माहिती नाही आहे. ह्याचं कारण मी मला स्वतःला कमीपणा नाही करून घेत आहे. मी असं म्हणतो की ठीक आहे, हा त्यांना मी कळलो नाही आहे, मी मास पण करणार नाही आहे, कदाचित माझ्या आयुष्यात चांगलं येणार असेल. कारण आली एक्झॅक्टली, कारण कसं माहिती आहे ना की रात्र राहत नाही, सकाळ होते. आमच्यामध्ये खूप फिलॉसॉफीज आहे. आमच्यामध्ये काय हे मला असं म्हणायचं ना की प्रत्येक धर्मामध्ये आहे. आता मी धर्म हा शब्द उच्चार करणं मला गरजेचं काय, मला ते सांगण्याशिवाय धर्म काय असतं. धर्म म्हणजे आपण आज त्याला वेगळा रंग दिला आहे. धर्म म्हणजे एक जगण्याची पद्धत असते, एक जगण्याचे नीती नियम असतात, एक जगण्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात की एक समाज ज्या पद्धतीने जगतो, एक समाज ज्या पद्धतीने जगतो आणि त्या जगण्यामागे त्याच्या आसपासचं वातावरण, त्याचं जे काही हवामान आहे, कुठल्या प्रदेशात राहतो ते अवलंबून असतं. म्हणून त्या चालीरीती, त्या सगळ्या संस्कृती आपल्यामध्ये येतात. मी जर वाळवंटात राहत असेल आणि प्रचंड उन्हात जात असेल तर मी अंगभर कपडे घालणारच ना, टू प्रिव्हेंट मायसेल्फ फ्रॉम सन अँड डस्ट. मी जर अत्यंत थंडीत राहत असेल तर मी तसं, मुद्दा असा आहे की तुम्ही कसे राहतात त्यात तुमची एक समाज रचना सुरू होते. नंतर काय झालं, नंतर हा सगळा त्याचे पालटत गेलं आणि एक आमचं वर्चस्व हा जो प्रकार असतो. मला माझ्या फिलॉसॉफीने शिकवलं की आज समजा मी कुठल्या याचा प्रिन्सिपल झालो सपोज, किंवा मी एक सिनियर ॲक्टर झालो, मग अशी परत सगळबद्दल म्हणतो मी, तर मला मास्क करून चालणार नाही. मला त्या पोझिशनला सांभाळलं पाहिजे, त्यामुळे माझी जबाबदारी जास्त वाढते. आय बिकम मोर रिस्पॉन्सिबल. मी आता वेड्यासारखं काही असं नाही करू शकत का, मी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण आज लोक, जसं मी NSDमध्ये गेल्यानंतर मी मराठी रंगभूमी आणि महाराष्ट्र याला रिप्रेझेंट करत होतो, तसा मी आज NSDनं आल्यानंतर मी NSDला, आज जर मी काम करताना प्रचंड माती खाली माच केला तर लोक म्हणतील NSDची माणसं अशीच असतात. ह्यातही उडदामाजी काळे गोरे अपवाद आहेत, होतं, पण ते सगळीकडे असतात ना, व्यक्तिगत प्रवृत्ती सगळं असतं. त्यामुळे माझी जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे, आता स्पिरिच्युअल हा प्रकार मी माझ्या कामात पण बघतो. आत्मा परमात्मा, शेवटी स्पिरिच्युअल काय आहे, माझ्या आत्म्याचं एका परमात्म्याशी माझं मिलन आहे, बरोबर आहे. तर माझ्यासाठी माझा रोल हा परमात्मा आहे ना, कारण तो बाहेर आहे माझ्या. तर माझा आत्मा आणि तो परमात्मा जेव्हा एकरूप होतो तेव्हा माझा रोल हा कन्व्हिन्सिंग होतो ना, तेव्हा मी लोकांना कन्व्हिन्स करतो की बाबा मी हे कॅरेक्टर करतो आहे, आणि तरच मी सात्विक अभिनयाकडे जातो. बरं, सात्विक अभिनयाचे 4 प्रकार आहेत, आंगिक, वाचिक, आहार्य, सात्विक. बरं, सात्विक हा शब्द, सात्विक थाळी, अगेन आपण जे जेवणाकडे आलो तर मगाशी तुम्ही म्हटलात की तुम्हाला सात्विक जेवण जेवायला आवडतं. सात्विक जेवणाने काय होतात, विचार चांगले होतात. तामसी जेवणाने काय होतं, विचार तुमचे तामसी होतात. जास्ती मिरची खाली काय होतं, तुम्हाला अवघड जागी दुखणं होतं, बरोबर आहे. त्यामुळे सात्विक अभिनय तुम्हाला सगळीकडे सत्व निर्माण करतो, आणि सत्व आणि जीवनसत्व हा जो प्रकार आहे हा प्रकार तुम्हाला असतो. आणि हे जीवनसत्व परत अगेन गोईंग स्क्वेअर वन पोटासाठी आणि माझ्या इमोशनसाठी, माझ्या जगण्यासाठी गरजेचे असतात. त्यामुळे मला ही माझ्या त्या प्रॅक्टिसमधनं मिळतात, त्या फिलॉसॉफीमधनं मिळतात. त्याला निचिरिन दायशोनिन, त्याला सोका गाकाई असं म्हणतात. सोका गाकाई हा एक जॅपनीज शब्द आहे. सोका गाकाई म्हणजे व्हॅल्यू क्रिएटिंग सोसायटी. तुम्ही सोसायटीमध्ये काय मूल्य क्रिएट करता, दिस इज वॉट आय एम फॉलोईंग. आणि मी त्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, माझ्या आयुष्यामध्ये तसं वागायचा प्रयत्न करतो. लोकांबद्दल वाईट विचार करत नाही, लोकांबद्दल ईर्ष्या करत नाही, लोकांबद्दल मी कधीही मला असं होत नाही की मला उसकी कमीज मेरी कमी सफेद कैसे.
माझं असं की मला नाही काम आलं, मी आपणहून जाऊन लोकांना मदत करेन, आपण लोकांना कॉन्टॅक्ट देईन, लोकांना सांगेन की इकडे जा तिकडे जा, माझं नाव सांगा. तेवढं नाव मी केलेलं आहे की माझं नाव सांगितलं लोक हाकलणार नाहीत, ॲटलिस्ट तुम्हाला कन्सिडर करतील. माझ्याकडनं जितकं मला होतं तितकं करतो. ह्याच्यापेक्षा आणखी मी माणूस म्हणून काय करू शकतो आणि रोल चांगला करायचा प्रयत्न करतो. शेवटी ह्युमन आहे, त्यामुळे एरर्स माझ्यामध्ये आहेत, त्रुटी माझ्यामध्ये आहेत, चुका माझ्याकडनं होतात, पण चुका रिपीट करत नाही. मे बी नवीन चुका करत असेल पण चुका रिपीट करत नाही, कारण मला कळतं, माझा वॉच माझ्यावरती आहे. ते भांग प्याल्यानंतर जे मला कळलं होतं माझ्यावर, जो CCTV कॅमेरा लागलेला आहे तो वॉच माझ्यावरती आहे. डायरी लिहितो रोज, डायरीतनं मी स्वतःशी बोलत असतो, काही गोष्टी करत असतो. बऱ्याचदा मी लिहित पण नाही काही, मला कळतं काय ते. निदान मी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी खोटं वागतो, कधी खरं वागतो, हे माझं मी स्वतःकडे कबूल करतो. माझ्यामधल्या चुका, माझ्यामधल्या कमियाँ, खामियाँ जिसे कहते हैं, कि अपने अंदर की जो कमियाँ हैं, जो खामियाँ हैं, जो वीकनेसेस हैं, वो मैं अपने आप में मानता हूँ, उसको मैं ॲक्सेप्ट करता हूँ. आणि माझ्याकडे ना ग्रॅटिट्यूड खूप आहे. म्हणजे माझा ग्रॅटिट्यूड यांच्याकडे आहे. इतके यांचा हात थकला असेल आता तरी ते आपल्याला रेकॉर्ड करतायत, ते स्वतः आपल्याकडे बघतायत, ऐकून घेता तुम्ही माझं सगळं बोलणं. सो आय हॅव अ ग्रॅटिट्यूड. आणि 2 क्षण हसलं छानपैकी, त्यासाठी तुम्हाला काय कुठल्या दंतमंजनाची गरज नाही स्माईल करायला. नक्की नक्की. आणि स्माईल कम्स विदिन. यू डोंट नीड एनी टूथपेस्ट ऑर पावडर फॉर दॅट मॅटर. सो असं आहे सगळं. ते आपला आणि असा हक्काचा प्रश्न, सुख म्हणजे नक्की काय असतं? जगा आणि जगू द्या. साधी गोष्ट आहे. तुम्हाला जगायला ज्या गोष्टींची गरज लागते त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, भावना, माणुसकी, माणूस, मैत्री सगळं काही लागतं. तसंच समोरच्या माणसाला पण लागतं. ह्याची जाणीव ठेवा आणि समोरच्या माणसाशी माणूस म्हणून बघा. कारण कुणीही कमी नाही, कुणीही जास्ती नाही, कुणीही अमीर नाही, कुणीही गरीब नाही, कुणीही जातीविषयी बोलत नाही आहे. माणूस आहे. तुझं रक्त सारखं, तुझं रक्त लाल, तुमचं रक्त लाल, माझं रक्त लाल, तुम्हाला चिमटा काढला की त्रास होतो, ही जाणीव फक्त ठेवा. स्वतःला जास्ती जेव्हा तुम्ही स्वार्थीपणाने न बघता एक वेगळ्या भावनेने बघा ना, तेव्हा काही सुख म्हणजे काय असं मगाशी म्हटल्याप्रमाणे सुख हे तुमच्या आत असतं. द हॅपीनेस इज विदिन यू. तुम्ही जेव्हा तुमचं सुख, तुमची शांती, तुमचं सर्वस्व बाहेरच्या गोष्टीवरती अवलंबून ठेवायला लागतं ना, तेव्हा तुमची सुखाची व्याख्या ही बदलायला लागते आणि मग तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते. पण याचा अर्थ स्वार्थी व्हा असं नाही. ती लाईन तुम्हाला कळली पाहिजे. स्वार्थी होणं म्हणजे काय आणि स्वतःशी कनेक्टेड होणं म्हणजे काय. स्वतःशी कनेक्ट व्हा आणि स्वतःतनं श्रीकृष्णानं तुम्हाला म्हणजे आपल्याला त्या पुस्तकाच्या दृष्टिकोनातनं यशोदेला किंवा तिच्या आईला विश्वरूप दर्शन दाखवलं. त्याचा अर्थ काय की अख्खं जग तुमच्यामध्ये आहे. द होल युनिवर्स इज इनसाइड यू. यू डोंट टॅप. तुम्ही ना ते पोर्शन टॅप नाही करत, ते टॅप करा आणि मग तुम्हाला सगळं वाचेल. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. ईर्ष्या करू नका, प्रेमाने वागा. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, साखी गोष्ट आहे. मला जर एखाद्या गोष्टीमध्ये ईर्ष्या वाटली ना तर माझ्या आतमध्ये निगेटिव्हिटी सुरुवात होते, म्हणजे नकारात्मकता. आणि त्या नकारात्मकतेचं जे परिवर्तन असतं ना त्याचा असर माझ्यावरतीच होतो, तुमच्यावरती नाही होत. बरोबर. तुमच्याबद्दल वाईट विचार केला तर मला मगाशी पण कॉज अँड इफेक्ट, मी जर निगेटिव्ह कॉज केला तर त्याचा इफेक्ट निगेटिव्ह होतो आणि तो आज त्याला कॉन्स्पिक्युअस म्हणतात किंवा नंतर इनकॉन्स्पिक्युअस तो कधीतरी अफेक्ट करतो. तुम्हाला खूप असो म्हणून बोलत जा, मोकळेपणाने बोला एकमेकांशी. आजकाल खूप प्रॉब्लेम होतात. आजकालच्या प्रचंड धाकाधाकीच्या जीवनामध्ये, स्पर्धामध्ये आईवडील एकमेकांशी बोलत नाहीत, मुलं एकमेकांशी बोलत नाहीत, याच्यामध्ये अडकून बसतात. याच्यामध्ये ना संवाद नाही होत. लोक म्हणतात की ह्याच्यामुळे ना जग एका बोटावरती आलं आहे, पण जग कित्येक योजने लांब गेलं आहे. आपण म्हणतो दुनिया मेरे हाथों में है, पण दुनिया से कितने कोसों दूर गया आपको नहीं पता. ते होतं सगळं ते. सो बेसिकली जगा आणि जगू द्या. लिव्ह अँड लेट लिव्ह हा सुखाचा अर्थ. बाकी सुख हे मानण्यावरती आहे. परत हा किती आता बघा, मगाशी मी म्हटलं तर आता ह्याच्यापेक्षा मला जास्ती मिळालं का नाही. सो दॅट इज इट. पाण्यापेक्षा मला कॉफी मिळाली. सो दिस इज सुख. थँक्यू अभय दादा. अरे खूप मजा आली माय तुमच्याबरोबर गप्पा प्लेजर, माय मारून प्लेजर. मला. आणि नेहमीप्रमाणे तुम्हालाही खूप मजा आली असेल. सो सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक, तर ऑब्वियसली लाईक करा आधी आणि मग पुढच्या गोष्टी करा आणि बेल आयकॉनवरती टिंग करा.
कारण कसं असतं काही गोष्टींना टिंग झाल्याशिवाय ना तुम्हाला पुढे जाता येत नाहीत. ते टिंग महत्त्वाचं असतं. तर आय होप की तुम्हाला काही टिंग झालं असेल याच्यामधनं. थँक्यू.